राजकीय वर्तुळातून भरत गोगावले हे रायगडचे अदृश्य पालकमंत्री असल्याचं उदय सामंत म्हणाले। अदृश्य पालकमंत्री पदावर भरत गोगावलेंची बोलवण केल्याची चर्चा त्यामुळे रंगलेली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी गोगावले हे इच्छुक होते। मंत्री पदासाठी त्यांची इच्छा लपून राहिलेली नाहीये आणि सरकारचा कार्यकाळ संपायला आला तरी सुद्धा मंत्रीपद त्यांना मिळालेलं नाहीये। मात्र अदृश्य पालकमंत्री पदावर त्यांची बोलवण झाल्याचं दिसतंय। पालकमंत्री पदही त्यांना मिळालेलं नाहीये, मंत्रीपद सुद्धा मिळालेलं नाहीये भरत गोगावलेंना आणि आता गोगावलेंना अदृश्य पालकमंत्री पद देण्यात आलं आहे। उदय सामंत यांनी तसा उल्लेख त्यांचा केलाय। विधानसभेचा कालावधी संपत आला तरी आमदार भरत गोगावले हे मंत्री होत नाहीयेत। याबाबत बोलताना भरत शेठ तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्री असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। पुढे काय याबाबत पत्रकारांनी विचारलं असता सामंत यांनी दृश्य स्वरूपाचे पालकमंत्री असा उल्लेख केला। मात्र तसंच चालू राहणार अशी गोगावले म्हणाले। यानं एकच हर्षा पिकला। भरत शेठ जरी तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्रीच आहेत। पुढे काय पुढे दृश्य स्वरूपाचे पालकमंत्री होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।